तर संभाजीनगरच्या पैठण शहरातील अनेक घरात पाणी शिरलंय। 125 पेक्षा जास्त कुटुंबांचं प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्यात आलंय। जायकवाडी धरणातून 2 लाख क्युसेकने पाणी हे गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। पैठणच्या श्रीनाथ हायस्कूलमध्ये 125 पेक्षा जास्त कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। सगळ्या कुटुंबांना आणि सगळ्या शहरातल्या नागरिकांना याबाबत सूचना देण्याचं काम सुरू आहे। आज दुपारपर्यंत 150 कुटुंबाचं साधारण स्थलांतर शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि आम्ही मंगल कार्यालय ताब्यात घेतलेली आहेत, तिथे आम्ही स्थलांतर केलेलं आहे। आणि आताही अजून पूर शहरामध्ये आलेला नाहीये, परंतु पूर परिस्थितीच्या पूर्वीची जी काही सगळी तयारी आहे ती नगर परिषदेने अगदी पूर्ण केलेली आहे। सगळ्या टीम्स संपूर्ण शहरामध्ये पसरलेल्या आहेत आणि सज्ज आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।